चला लास्ट टाइम आपण 3x3 मॅट्रिक्सचे एक्झाम्पल स्टार्ट केले होते आणि त्या एक्झाम्पलमधले 2 एक्झाम्पल आपले झाले होते. 18 नंबरचं आणि 19 नंबरचं मी इथे सॉल्व्ह करून दिलं होतं. 3x3 मॅट्रिक्समधलं रो ट्रान्सफॉर्मेशनने त्याचा इन्व्हर्स काढला होता. आता जे होमवर्कला 2 एक्झाम्पल मी दिले होते, 2 एक्झाम्पल होते, त्या 2 एक्झाम्पलमध्ये बऱ्याच जणांनी मला एक्झाम्पलचं सोल्युशन पाठवलं आहे. बऱ्याच जणांचा काही डिटर्मिनंट चुकला आहे, बऱ्याच जणांचं ऑपरेशन काही ठिकाणी चुकलं आहे, तर बऱ्याच जणांनी एकदम व्यवस्थितरित्या एकदम परफेक्ट सॉल्व्ह केलं आहे. पहिलंच एक्झाम्पल होतं जे सोपं होतं. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये थोडंसं त्याची लेवलिंग वाढली आणि कालचं आपलं जे दुसरं एक्झाम्पल होतं तसं हे दुसरं एक्झाम्पल होतं, त्यामुळे आपल्याला त्याच्यात थोडंसं विचार करावा लागेल. नाव आता 20 नंबरचं एक्झाम्पल, होमवर्कचं एक्झाम्पल. 20 नंबरचा होमवर्कचा एक्झाम्पल. नाव मॅट्रिक्स ए असा दिलेला होता. 1 3 3 नंबर्स व्यवस्थित बघत राहा. 1 4 3 1 3 4. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड द डिटर्मिनंट. डिटर्मिनंट किती आला बरं तुमचा? 1. ओके, बाकीच्यांनी चेक करा व्यवस्थित. डिटर्मिनंट बघा. 1 इन ब्रॅकेट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 into 4 will be 16, minus 3 into 3 will be 9, minus second element 3. First row, second column. 1 into 4, 4, 3 into 1 is 3. Plus third element 3 in bracket. Plus 1 into 3 will be 3, minus 4 into 1 will be 4. Okay. Then we have to get that's what 16 minus 9 will be 7, minus 3 into 1 plus 3 into minus 1, then which is equals to, saga 7 minus 3 minus 3, which is equals to 7 minus 6 equals to 1, which does not equals to 0. बऱ्याच जणांचा डिटर्मिनंट चुकलेला होता, त्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. डिटर्मिनंट मध्ये कुठे चुकलंय ते चेक करायचं आहे. नंतर टू फाइंड जस्ट यू हॅव टू टेकन ॲज, आता ऑब्व्हियसली आपला ए इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे, इन्व्हर्स करणारे माझा एक्झिस्ट होणार आहे. त्यामुळे मी इथे त्या 2-3 ओळी होत्या त्या कमी करतो. कारण कसं आहे माहिती का की याच्यात ही कॉमन गोष्ट आहे, आपण जे लिहितोय ती कॉमन फॅक्ट आहे. मी फक्त कन्सिडर करून, कारण आपल्याला मोठा स्पेस लागणार आहे, त्यामुळे मी जरा शॉर्टकट मध्ये करतोय. शॉर्टकट म्हणजे फक्त थिओरिटिकल पार्ट मी डायरेक्टली कन्सिडर करतोय. A into A inverse is equals to identity, then A matrix 1 3 3, नंतर 1 4 3 and then 1 3 4 into A inverse equals to identity 1 0 0 0 1 0 0 0 1 ही आयडेंटिटी होता. ओके, पहिलं ऑपरेशन की पहिलं ऑपरेशन म्हणजे ऑब्व्हियसली आपल्या याच्यासाठी असायचं, पण हा ऑलरेडी 1 आहे त्यामुळे त्याचा काही संबंध येणार नाही. फक्त ह्या 2 एलिमेंटला 0 करायचं. पहिलं जे ऑपरेशन आहे ते सगळ्यात सोपं ऑपरेशन होतं. चला सांगा बरं, पहिलं ऑपरेशन 2 एकत्र येतील. R2 changes to R3 changes to, आणि पोरांना एक लक्षात घ्या, आयडिया ऑफ करायचा, कोणाचा आयडिया ऑफ? ओके, पोरांना एक लक्षात ठेवा, ही जे तुम्ही ऑपरेशन चूज करतात ना यांना मार्क्स येतात. हे जे तुम्ही ऑपरेशन चूज करताय त्यांना मार्क्स आहेत. इथे तुम्ही पुढे काय मॅट्रिक्स आलाय त्याचा काही रोल नाही याच्यामध्ये, लक्षात घ्या. पण फायनल आन्सर जे येणार आहे त्या फायनल आन्सरला मार्क्स असेल. म्हणजे ऑब्व्हियसली हा मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला बरोबर लागतोच. ओके, चला मग सांगा आता पटकन. पहिला रो ॲज इट इज 1 3 3. बघा R2 minus R1, 1 minus 1 0, 4 minus 3 1, 3 minus 3 0, नंतर 1 minus 1 0, 3 minus 3 0, 4 minus 3 1 into A inverse equals to, आता 0 minus 1 हा पहिला रो आहे, इट इज 0 minus 1. ओके, minus 1 minus 1 minus 0 and then we have taken as, and the third minus 1 0 1. ओके, एक थोडासा आयडिया एवढा आवाज येतो बरं, आयडिया ऑन नका करू बोलू. ज्याचा आवाज येत असेल त्याने आयडिया ऑन नका करू. सराउंडिंग मध्ये खूप आवाज येतो. ओके, नाव आता एक लक्षात घ्या, इथे का हां हां कुठे
इथे, हा इथे का, इथे इथे ना, इथे ऑपरेशन काय सांग बरं मला. R2 मायनस R1 आहे. 1 मायनस 0 ना, 1 मायनस 0 किती आहे, 1 मायनस 0, 1 म्हणून 1 घेतलाय, इथे 0 कसं काय, कळतंय का. हा 1 मायनस 0 हा 1 यायला पाहिजे, म्हणून हे दोन एलिमेंट बदलणारच नाही ना असे. ओके, आणि एक लक्षात घ्या, मी हे दोन, हा नाही R3चा काही संबंध नाही सर, आपण R2 चेंज करतोय त्यामुळे R3चा काही संबंध नाही. ओके, नंतर पुढे बऱ्याच जणांनी काय केलं माहिती का, हेच ज्यावेळेला आपण याचा वापर करून याला 0 करतो ना, तर याला पण 0 करून टाकलाय. बरोबर, एक लक्षात घ्या, इथे आपल्याला दोन ऑपरेशन करावे लागतील, दोघेही सेपरेट आहेत. तुम्ही ज्या वेळेला याला 0 करता याचा वापर करून त्यावेळेला हा बदलत नाही, हा जसाचा तसा राहतो. म्हणून आपल्याला दोन ऑपरेशन घ्यावे लागतात. बऱ्याच जणांनी डायरेक्ट लिहून टाकलाय, इथे 0 करून टाकलाय, तुमचं आन्सर बरोबर येणार नाही, मी अजून पण सांगतोय. आता याला 0 करा, फक्त याचा वापर करा आणि याला 0 करा. R1 चेंजेस टू R1 मायनस काय आहे, 3R3 याचा वापर करतोय ना आपण. मग बघा आता, सांगा बरं पटापट आता, मग हा काय होईल, R1 काय, R1 काय, मी ऑपरेशन इथे लिहितो, R1 मायनस 3R3. याला कॉन्सन्ट्रेशन खूप लागेल, लक्षात घ्या, कारण ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्यावेळेला छोट्या छोट्या मिस्टेक खूप होतील, ज्या साध्या साध्या मिस्टेक आहेत. ओके, त्या तुमच्या म्हणजे एकदम लॉजिकल आहे, त्या मिस्टेक सुद्धा होऊ शकतात त्याच्यामध्ये. ओके, मग बघा आता, R1 काय, 1 मायनस 3 इंटू R3 काय, त्या ठिकाणी 0, 1 मायनस 0 आला, 1 मायनस 0 म्हणजे 1. नंतर R3 किती आहे, R1 किती आहे, 3 मायनस 3 इंटू R3 किती त्या ठिकाणी, 3 मायनस 0 किती झाला, 3 मायनस 0 3 येईल ना. हेच केलंय मग बऱ्याच जणांनी, इथे 0 लिहून टाकला. ओके, इथे काय मग हा तर 0 झाला, बाकीचे एलिमेंट आहेत इथे 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स. चला आता याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, कारण हा महत्वाचा असतो. याच्यात एलिमेंट चेंज झाला की आपलं सगळं गोंधळ होणार. पुढे चला, मग आता R1 किती आहे, 1 मायनस त्या ठिकाणी R3 किती आहे, 1 प्लस 3 होईल का, बघा 1 प्लस 3 किती आहे, 4, दोघं 0 आहेत त्यामुळे हा बदलणार नाही, हा पण 0 हा पण 0. ओके, हा काय होईल सांगा, R1 काय 0 मायनस 3 इंटू 1 किती येणार, हा ओके. नंतर पुढे ओके, देन शेवटचं ऑपरेशन आहे, सांगा R1 चेंजेस टू R1 मायनस 3R2. या 1 चा वापर करून याला 0 होत आहे. ऑपरेशन सांगा, हा झाला 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स. ही दोन रो ॲज इट इज, -1 1 0 -1 0 1. चला पहिला रो सांगा बदलून पटापट, एलिमेंट सांगा मला. 4, R1 काय, R1 मायनस 3 R2 आहे, बरोबर ना. 4 मायनस 3 इंटू -1 बरोबर, 7. ओके, नेक्स्ट R1 काय 0 मायनस 3 इंटू 1 किती होणार, -3. नंतर -3 इंटू 0 किती होणार, झालं. हा माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू A इनवर्स which is equals to 7 -3 -3 -1 1 0 -1 0 1.
हा माझा काय असेल फायनल इनवर्स असेल. ओके, नाउ दिस A इनवर्स इज इक्वल्स टू 7 minus 3 minus 3 minus 1 1 0 minus 1 0 1. That's your final answer. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. चेक करून घ्या तुम्ही कुठे चुकला होता किंवा तुमच्या ऑपरेशनमध्ये कुठे छोट्या छोट्या मिस्टेक झाल्या त्या चेक करून घ्या. नंतर एक पॉइंट लक्षात घ्या, हा जो ऑपरेशन आपण हे जे करतोय ना त्यावेळेला तुम्ही हे जे ऑपरेशन लिहिणार, हे ऑपरेशन्स यांना तुम्हाला मार्क्सचे वेटेज असतील. वेटेज यांना तुम्हाला जास्त काही दिलेलं असेल आणि तुमचं फायनल आन्सर. ओके, मी परत एकदा सांगतोय कारण याच्यामध्ये जे करेक्शन आपण करतोय किंवा आपण जे सिस्टमॅटिकली जे घेतोय हे मार्क्सचं वेटेज ठरवून मी मग घेत असतात. कारण ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने करशाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपण तुमच्या मिस्टेक कळत नाही किंवा तुम्ही ज्यावेळेला काय करणार, हां काही हरकत नाही आपण याला ड्रॉप केलं तर काही फरक पडत नाही असं नाही. तुम्हाला रो ऑपरेशन लिहावे लागतील त्याच्याशिवाय तुम्हाला मार्क्स पडणार नाही. बऱ्याच वेळा गोंधळ होतो. पुढचं एक्झाम्पल जरा कॉम्प्लिकेटेड होतं. कॉम्प्लिकेटेड म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन जरा जास्त लेंथी होतं. कॅल्क्युलेशनचा भाग, तो कॅल्क्युलेशनचा भाग सर्वांना जर व्यवस्थित जमला तर ते एक्झाम्पल सोपं होऊन जातं. ते फक्त जरा लक्षात ठेवा. एक्झाम्पल काय होतं बघा, 21 नंबरचं एक्झाम्पल होतं. A matrix 2 0 minus 1 then 3 1 2 3 1 2 minus 1 1 2 हेच होतं का? ओके, आता बघा आधी डिटर्मिनंट काढतो. डिटर्मिनंट किती आला तुमचा? ओके, चला डिटर्मिनंट बघा. 2 in bracket 2 minus 2 minus 0 in bracket, आता 0 होणार त्याच्यात काही फरक पडणार नाही, हा 0 ठेव. प्लस मायनस मायनस 1 in bracket 3 plus 1 and that's 0 minus 0 minus 3 that's minus 4 equal to minus 4 आलाय का? ठीक आहे, चला मग आता आम्ही डायरेक्टली कन्सिडर करतोय. मधल्या मी स्टेप लिहत नाही तर तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागतील. ओके, त्या लिहावं लागतात, लक्षात असू द्या. मी फक्त इथे एक्झाम्पल आपल्याला जागा पुरायला पाहिजे म्हणून मी इथे डायरेक्टली लिहितो. मी कन्सिडर करतोय इक्वेशन A into A inverse is equals to identity. Now then A matrix आहे 2 0 minus 1 3 1 2 minus 1 1 2 into A inverse is equals to identity matrix 1 0 0 0 1 0 0 0 1. चला काय करावं लागेल मला हे सांगायचं आहे. याला 2 ने डिवाइड करून द्यायचं. बरं ठीक आहे, अजून काही ऑप्शन? इथे -1 दिसतोय ना, R3 ला आणि R1 ला चेंज करून वाटल्यास चालणार नाही का? जर ह्या दोघांना मी आदला बदल करून घेतली आणि याला -1 ने मल्टिप्लाय करून दिलं तर चालणार नाही का? हेही चालू शकेल ना, बरोबर ना. यांच्या दोघांची आदला बदल करून घेतो आणि याला -1 ने मल्टिप्लाय करून देतो R1, म्हणजे याला चेंज केल्यानंतर सांगतोय आधी चेंज करून घ्या आणि मग मायनस ने मल्टिप्लाय करा. ओके, कारण कसं आहे की ज्या वेळेला रॅशनल नंबर येतो ना, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे 2 ने डिवाइड करणार, इथे 1/2 येईल, -1/2 येईल, इथे 1/2 येईल, ते कॅल्क्युलेशन जे ना ते कॉम्प्लिकेटेड होत चालतात. बरं ओके, कसं करायचं तुम्ही सांगा. इंटरचेंज करून करू की डिवाइड करून करू? तुम्ही कसं सॉल्व्ह केलं मला ते सांगा, म्हणजे तुमच्या पद्धतीने तुमचं जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही आन्सर चेक करू शकता. आन्सर बदलणार नाही, आन्सर तेच राहणार, आन्सर तेच आहे. ठीक आहे, चला मग डिवाइड नाही करू आपण. ओके, डिवाइड करून मग सॉल्व्ह करू. कारण कसं आहे मी माझ्या पद्धतीने करून देतो. ओके, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठे चुकलात हे कळणार, त्याच्यामुळे वाटल्यास तुम्ही त्या पद्धतीने करून आन्सर तुम्ही कम्पेअर करू शकता की आन्सर बरोबर आलाय की नाही. मग त्यावेळेला आपल्याला कळेल की हा आपलं बरोबर आलाय सर. ओके, चला मग सांगा आता पटकन. R1 चेंजेस टू R1/2 डिवाइड करून करतो मी. काय येईल पुढे? 1 just 2/2 will be 1, 0/2 will be 0,
minus 1 upon 2, 3, 1, 2, minus 1, 1, 2, in the inverse, that's 1 upon 2, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1. चला पुढचं ऑपरेशन सांगा. दोन ऑपरेशन येतील आपले. पहिलं ऑपरेशन R2 changes to R2 minus 3R1 आणि नंतर R3 changes to R3 plus R1. ओके, दोघं सोपे ऑपरेशन आहे. 1, 0, minus 1 ऑफ ॲज इट इज, पहिला रो ॲज इट इज राहील. चला हा 0 होऊन जाईल. ऑपरेशन माझ्याकडे असं काहीतरी R2 म्हणजे R2 minus 3R1. ओके, R2 काय इथे minus 3 into 0 काय येणार परत 1. इथे बघा R2 काय 2 just 3 into R1 काय त्या ठिकाणी -1. मग बघा आता याला कॅल्क्युलेट करा. 2 plus 3 upon 2 काय येईल 7 upon 2. नक्की ऑब्झर्व करा, कारण लक्षात घ्या 3 जस्ट मायनस मायनस प्लस झाला इथे, जस्ट 2 upon 3 upon 2 येतो. 2 into 2 will be 4, 4 plus 3 is 7 upon 3. म्हणजे हा काय आला 7 upon 3. बरोबर. पुढे सॉरी 2 हो 2 बरोबर. ओके, नंतर पुढे दोघांची समेशन, हा 0 झाला, 1 plus 0 1 आला, 2 प्लस ऑफ मायनस हाफ किती येणार म्हणजेच काय 2 minus half. 2 minus half किती येतो क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 minus 1 upon 2 मायनस येणार ना 4 minus 1 येईल ना प्लस 3 upon 2. ओके, इंटू A inverse is equals to 1/2 0 0. चल पुढचा हे ऑपरेशन चला सांगा पण पटकन इथे. R2 काय 0 minus 3 into 1/2 किती येणार बरं. पुढे R2 काय हा 0 जाईल, सॉरी 1 येईल आणि हा 0 जाईल. नंतर ह्या दोघांची सम आहे R3 plus R1 ना 1/2 0 1. काही काही कॅल्क्युलेशन असे असतात की ते तोंडी पण डायरेक्टली करता येतात, त्यामुळे ते बऱ्याच वेळा पटकन समजून जातात. थोडेफार कॅल्क्युलेशन अवघड येतं. पुढे सांगा. चला पुढचं ऑपरेशन काय असेल. आता ऑलरेडी 1 येत आहे, हा मग या दोघांचं सबट्रॅक्शन घेऊ. चला मग ऑपरेशन बघा आता 1 0 minus 1/2 0 1 7 upon 2 into A inverse is equals to identity will be first and second row will be same. 1/2 0 0 minus 3 upon 2 1 0. आता थर्ड रो. चला सांगा बरं ऑपरेशन काय माझं R3 minus R2. चला सांगा पटकन 1 minus 1. ओके, 3 upon 2 minus 7 upon 2. ओके, R2 काय 7 upon 2, R3 काय 3 upon 2. R3 minus R2 काय. ओके, नंतर पुढे R3 काय 1/2. ओके, that's minus of minus 3 upon 2 R2. बरोबर. मायनस मायनस प्लस झाला किती राहा 4 upon 2. 4 upon 2 राहू द्या, चेंज नका करू, भाग नका देऊ. भाग द्यायचा असेल देऊ शकतात, नसेल द्यायचा ॲज इट इज राहू द्या. ओके, नंतर पुढे सांगा 0 minus 1 आणि हा 1 ॲज इट इज, कारण 1 minus 0 येतो. चला पुढे. ओके, आता याच्याकडे येऊ. हां पुढे R3 चेंजेस टू याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायला लागेल. हां मायनस R3 चेंजेस टू -2 upon 4 -2 upon
4 इंटू R3. चला पुढे 1 0 minus 1 half 0 1 7 upon 2 0 0 1 पुढे into A inverse 1 half 0 0 minus 3 upon 2 1 0. चला पुढचं एलिमेंट सांगा. मायनस 2 upon 4 ने मल्टिप्लाय केलं ना, त्याला सांगा पटकन. आता याला मल्टिप्लाय केलं 4 upon 2 इंटू मायनस 4 upon 2 upon 4. मायनस 2 upon 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा काय 2 2 कॅन्सल होऊन जाईल, 4 4 पण कॅन्सल होऊन जाईल, कोण उरलं -1. ओके, नंतर हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल काहीला 2 upon 4 आणि हा -2 upon 4. ओके, पुढचं ऑपरेशन सांगा. चला 2 ऑपरेशन येतात ॲट अ टाइम, एका वेळेला 2 ऑपरेशन आपल्याला करावे लागतील. हा R2 चेंजेस टू, हा ठीक आहे, R1 पण बिलकुल चालेल. R1 प्लस 1 हाफ R3 याचा वापर करून याला 0 करतोय. नंतर R2 चेंजेस टू R2 मायनस पुढे 7 upon 2 R3. गुड वर. चला पुढे आता ह्याच्यामध्ये चेंज करायला गेलं तर हा ऑलरेडी डायरेक्ट आयडेंटिटी मध्ये येतोय, कारण हा ऑलरेडी इथे 0 आहे. ओके, चेंज होणार नाही. 1 0 0 0 1 0 0 0 1. एक ऑपरेशन कमी झालं त्याच्यात, कारण हा ऑलरेडी 0 येतोय. A इनवर्स इज इक्वल्स टू, चला आता याच्यातला महत्वाचा पार्ट आहे. R3 ॲज इट इज ठेवून द्या. -1 2 upon 4 -2 upon 4. चला R1 साठी सांगा बरं पटापट. R1 चं ऑपरेशन काय माझ्याकडे, R1 प्लस हाफ R3. R1 काय बरं याच्यात, बर प्लस 1 हाफ इंटू R3 काय तिथे काय येईल बघतो. सांगा. झिरो, कारण -1 हाफ -1 हाफ येईल ना, मग काय झाला तो 0. नंतर पुढे पुढचा बघा, R1 काय 0 प्लस 1 हाफ इंटू तिथे R3 किती आहे, R1 R3. मग सांगा याला भाग नका देऊ, भाग दिला तरी 2 कॅन्सल होऊन जातो. किती राहतोय 1 upon 4. नंतर R1 किती आहे 0 प्लस 1 upon 2 R3 किती आहे तिथे, परत 2 2 गेट कॅन्सल, काय राहिला इथे -1/4. पुढे पुढचं ऑपरेशन R2 चं, R2 -7 upon 2 R3. R2 किती आहे, ओके, -7 upon 2 इंटू R3 किती तिथे -1 म्हणजे -3/2. हा मायनस मायनस इथे प्लस होऊन गेला 7 upon 2. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ऍडिशन किती येईल तो 4 upon 2. म्हणजे 4 upon 2 भाग देऊन देऊ का इथे, हा 2 मिळून जाईल, कारण इकडे 1/4 चे तर इथे 2 चा मिळतो, एक सिंगल नंबर मिळतो. पुढचं सांगा. R2 किती आहे -7 upon 2 इंटू R3 किती तिथे 2 2 गेट कॅन्सल करून टाका. 1 -7 upon 4 क्रॉस मल्टिप्लाइड करा, -3 upon 4. पुढे R2 किती आहे -7 upon 2 इंटू त्या ठिकाणी R3 किती आहे मायनस मायनस गेट प्लस and then 2 2 गेट कॅन्सल, कोण उरलं 7 upon 4. ओके, मग याच्यात बघा आता
बऱ्याच जणांचा 1/2 कॉमन आला परत, असं बघितलं तुम्ही काही ठिकाणी की 1/2 कॉमन दिसतोय त्या ठिकाणी. ओके, पण व्यवस्थित बघा 1/2 कॉमन येतोय, कसा येतोय हे एक्झॅक्टली आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल. हा काय झाला माझा 1/4 कॉमन बाहेर काढू का याच्यातनं? या 3 नंबर मधनं पण 1/4 म्हणजे त्याला 1/4 ने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. मग इथे हा तर झिरोच राहणार, त्याला काही फरक पडणार नाही. 0 ने मल्टिप्लाय डिवाइड करत आहे, इथे मल्टिप्लाय डिवाइड केलं तर किती येईल तो 8. हा किती येईल, हा 1/4 बाहेर काढला ना, मग काय राहिला हा 1, हा काय राहिला -1, हा -3, 7, 2, -2. बघा बरं चेक करून तुमचा आन्सर आलाय का, कोणाचा आन्सर आलाय बरं? आलाय फायनल सेम इथे का? बर, बाकीचं सृष्टी हेच आन्सर आलंय का? बरं, मग एक्झाम्पल आन्सर वेगळा आला असेल मग तुझं. टोटल मी 5 एक्झाम्पल होमवर्कला देतोय. याच्यामध्ये अपर ट्रायंग्युलर एक मॅट्रिक्स आहे आणि उरलेले आपले रेग्युलर फॉर्ममध्ये. पण एवढा ट्राय केलाय मी नक्की की याच्यात काही प्रिव्हियसली क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन आहेत, एक्झाम्पल्स आहेत जे मागच्या वर्षी काही क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेले होते. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील त्या क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघा, त्या क्वेश्चन पेपर व्यवस्थित चाळा, कारण त्यांच्यामध्ये जर असं एक्झाम्पल तुम्हाला दिसलं की ते एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण कसं हे यांच्यातलं तर मी तर ट्राय करायचं की सर्व एकत्र होतील. जर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर नसतील तर मी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर त्या सर्व पुट करतो आणि त्या सर्व एक्झाम्पल्स किंवा आपल्या ज्या सर्व क्वेश्चन पेपर असतील त्या तुम्हाला त्याच्यात काय कामात येणार. पण हे 5 एक्झाम्पल मला व्यवस्थित सॉल्व्ह पाहिजे. आलं का लक्षात सर्वांना? ठीक आहे. हा 0. कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. एक्झाम्पल चेंज होऊन जाईल. हा हे 3 आहे, हा 0 आहे. हा ठीक आहे, चल बाकीचं मग आपण उद्या कंटिन्यू करू. उद्या मी हेच एकदा तुम्ही ट्राय करा. एक्झाम्पल समजले असतील तर ठीक. आजचं आणि कालचं लेक्चर मी परत आजच्या आज पुट होतील दोघं ते दोघं लेक्चर बघा आणि त्यानंतर हे एक्झाम्पल्सला स्वतः अप्लाय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः अप्लाय करणार नाही त्याच्याशिवाय पुढची मेथड एकही कळणार नाही. ही सुरुवात आहे असं समजून घ्यायचं, पण आधी स्वतः अप्लाय करायला शिका. जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत तुम्ही काय चुकतायत हे कळणार नाही, तुमचं कॅल्क्युलेशन कुठे चुकतं हे कळणार नाही. त्यामुळे ते चुकल्याशिवाय तुम्हाला त्याच्यात समजत नाही की आपण याच्यात काय मिस्टेक करतो. असं आलं लक्षात? तर बाकीचा पार्ट आपण उद्या रेग्युलरली कंटिन्यू करणार. आलं लक्षात?